नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये. सर, आज जेव्हा तुम्ही जनाक्रोश मोर्चा काढला होता, नेमका कशासाठी काढला होता? तर या आपल्या परिसरामध्ये काही दिवसापूर्वीच आपल्याला अत्यंत महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना काही लोकांनी म्हणजे प्लॅनिंग करून ही घडून आणली की महाराष्ट्रामध्ये कुठतरीच्या माध्यमातून काहीतरी वेगळं कृत्य घडलं पाहिजे या उद्देशानं कुठतरी एक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं चित्र लावण्यात आलं होतं, ते फाडण्यात आलं. आणि या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून ज्या वेळेला काही लोकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केलं, तर त्या आंदोलकांवरती आज ज्यावेळेला प्रशासनाने गुन्हे दाखल केले, त्यांच्यावर कारवाई केली, या संपूर्ण घटनेचा निषेध म्हणून आज सखोल समाजाच्या वतीने हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. कोरटकरनी पण मध्ये काही शिवाजी महाराजांच्याबद्दल वाईट शब्द बोलले होते, कोशागिरींनी पण वाईट शब्द बोलले होते. त्याचा तुम्ही पाठपुरावा घेणार आहात का आणि त्याचा जास्तीच्या शिक्षा कसं करणार आहात तुम्ही? या सगळ्या घटना कुठेतरी आपण पाहतो की जाणीवपूर्वक काही राजकीय मंडळी पुढे आणत असतात, त्याला वेगळ्या पद्धतीने सांगत असतात. पण ही जी घटना आहे ही कुठेही या सगळ्या घटनेला एक जाणीवपूर्वक प्लॅनिंग करून महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडलं पाहिजे अशा उद्देशाने असतं. हे फक्त मुसलमान आहेत म्हणून आपण एवढं अजिबात नाही. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एखादा कोरटकर सारखा माणूस बोलतो त्यावेळी सगळ्यांवरतीच ज्यावेळेस अशा काही घटना घडतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. पण ह्या महिलांनी महाराष्ट्रामध्ये बलिदान मासमध्ये केल्यानंतर काहीतरी घडलं पाहिजे अशा उद्देशाने हे करतात. नक्कीच मित्रांनो, येत्या काळामध्ये बघू आपण की जे कोण छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर बोलणारे आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल का. इचलकरंजीहून प्रवीण आंडे पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.